आता लाडकी बहीण योजनेसाठी राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। जर तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता हवा असेल तर तुम्हाला 4 कागदपत्राची मागणी केली जात आहे, तरच तुम्हाला 4,200 रुपयाचा लाभ मिळणार आहे। 4,200 रुपयाचा लाभ म्हणजे मार्च महिन्यापासून आता ही स्कीम वाढलेली आहे। आधी तुम्हाला 1,500 रुपयाचा लाभ मिळत होता, तर आता तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे लाभ दिला जाणार आहे। आणि मार्च महिन्यामध्ये म्हणजे याच महिन्यामध्ये तुम्हाला डबल हप्ता दिला जाणार आहे। तर आता ही 2100 रुपये जे वाढ झालेली आहे, म्हणजे प्रति महिना 600 रुपयाची जी वाढ झालेली आहे, त्यासाठी तुमची आता पडताळणी सुरू झाली आहे। म्हणून तुम्हाला 4 कागदपत्राची गरज आवश्यकता आहे। तुम्ही जर 4 कागदपत्र जमा केले नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मार्च महिन्यापासून दिला जाणार नाही, म्हणजे मार्च महिन्याचा पण दिला जाणार नाही आणि यापुढे येणारा एकही हप्ता तुम्हाला दिला जाणार नाही। लवकरात लवकर राज्य शासनाने एक निर्णय घेतलेला आहे की ज्या बहिणींनी हे 4 कागदपत्र जमा केलं त्याच बहिणींना आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता देणार आहोत। आता आपण पाहूया कोणते ते 2 कागदपत्र असणार आहे आणि कुठं ते जमा करायचं। आणि अतिशय आनंदाची बातमी म्हणजे हप्ता तुमचा आता वाढलेला आहे। आता वाढीव हप्ता घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल त्यासाठी पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो। अतिशय महत्त्वाची माहिती आणि मोठी अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय, म्हणून व्हिडिओला आताच्या आता लाईक करून घ्या। सर्वात प्रथम मी तुम्हाला एक माहिती देतो की आता मार्च महिना लागलेला आहे। आता मार्च महिना म्हणजे आपलं मार्च एंडिंग सारखं म्हणजे नवीन वर्ष सुरू होतं। या नवीन वर्ष सुरू झाल्यामुळे बहिणींना आता मार्च पासून 2100 रुपये प्रमाणे वाटप होणार आहे। आता हप्ता जो वाटप होणार आहे तो हप्ता आता कोणाला दिला जाणार आहे? ज्या बहिणींनी हे 2 किंवा हे 4 कागदपत्र जमा केले नाही त्याच बहिणींना आता म्हणजे ज्या बहिणीने 4 कागदपत्र जमा केले त्याच बहिणींना हप्ता दिला जाणार आहे। आता तुम्ही लाडकी बहीण योजनेचा तर फॉर्म भरलेला आहे, तुम्हाला ही कागदपत्राची मागणी का केली जात आहे? तर ही कागदपत्राची जी मागणी आता केली जात आहे, आता ही पैसे वाढीव झाल्यामुळे तुम्हाला ही कागदपत्राची मागणी होत आहे। आता तुम्हाला हे 4 कागदपत्र कुठं जमा करायचं आणि कसं जमा करायचं आणि लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला आतापर्यंत मागचा हप्ता बाकी असेल तो हप्ता तुम्हाला कसं मिळणार आहे ते सुद्धा अपडेट आपल्याकडे आलेला आहे। तुम्हाला पटापट सांगतो कोणकोणते ते कागदपत्र असणार आहे आणि कुठं ते जमा करायचं। सर्वात प्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्व बहिणींना हे आश्वासन देतो की मार्च महिन्यापासून 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप केला जाणार आहे। म्हणून लाडक्या बहिणींना लवकरात लवकर 4 कागदपत्र जमा करणे अतिशय महत्त्वाचं आहे। ज्या बहिणींनी कागदपत्र जमा केलं त्यांनाच आम्ही मार्च पासून 2100 रुपये प्रमाणे पैसा दिला जाणार आहे। आता तुम्हाला सर्वात मोठी अपडेट देतो की शासनाने आता हे 5 जे निर्णय लागू केलेले होते त्या निर्णयामुळे आता जवळपास ज्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता त्या आता 13 लाख बहिणींना अपात्र करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। म्हणजे त्यांना लाडकी बहीण योजनेपासून कायमस्वरूपी काढण्यात आलेला आहे। याचं मागचं कारण म्हणजे अशा बहिणींना काढण्यात आलंय ज्यांना हे 4 नियमांमध्ये बसत नाही किंवा त्यांच्या अगोदर ज्या निर्णय घेतलेले आहे की हे 6 निर्णयामध्ये जर तुम्ही असणार तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही। मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो कोणकोणते ते नियम होते। आता ज्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी योजनेचा लाभ घेत असेल त्या कुटुंबामध्ये एकही बहिणीला लाभ दिला जाणार नाही। दुसरं, त्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरत असेल तर त्या कुटुंबामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही। तिसरं म्हणजे ज्या बहिणींकडे 4 चाकी वाहन असेल अशा बहिणींना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही। असं हे 3 निर्णय शासनाने लागू केलं होतं। चौथा जो निर्णय होता तो म्हणजे महाराष्ट्र शासनामध्ये असून जर तुमचं लग्न होऊन तुम्ही दुसऱ्या राज्यात गेले तर तुम्हाला महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही। म्हणजे ही योजना फक्त महाराष्ट्राच्या महिलांसाठीच आहे आणि त्यांनाच याचा लाभ दिला जाणार आहे, म्हणून तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही। असे 4-5 नियम शासनाने लागू केलेले होते। तर या नियमांमुळे बहिणींना जवळपास 13 लाख बहिणी या योजनेपासून वंचित झालेले आहात। ठीक आहे, आता तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल जवळपास 2,40,00,000 बहिणींना याचा लाभ दिला जातो। तर यामधून आता भरपूर महिला या योजनेपासून अपात्र ठरलेले आहात। तर तुम्हाला काय करायचंय की लवकरात लवकर हे 4 कागदपत्र जमा करून तुम्हाला कायमस्वरूपी लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटला पाहिजे, म्हणून लवकरात लवकर तुम्ही हे 4 कागदपत्र जमा करून घ्या। तर सर्वात आपण आधी बघूया कोणतं ते 4 डॉक्युमेंट असणारे जे तुम्हाला आता जमा करावं लागणार आहे। पहिला जो कागद असणार आहे तो म्हणजे तुमचं इन्कमचा प्रूफ।
बघा, कारण मार्च एंडिंग पासून नवीन वर्ष सुरू होतं, म्हणून तुम्हाला आता 2025 चे नवीन इन्कम जॉईन करावं लागणार आहे. आता नवीन इन्कम जे जॉईन करावं लागणार आहे ते म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की आपलं महाराष्ट्र दिनानिमित्त मार्च महिन्यापासून नवीन वर्ष सुरू होतं. आता नवीन वर्ष जे सुरू होतं ते म्हणजे आता मार्च महिन्यापासून. तर तुम्हाला आता या नवीन वर्ष निमित्ताने तुम्ही आधी लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली ते 2024 होत. 2024 चे इन्कम आणि आता 2025 चे इन्कम दोघांमध्ये काही फरक झालेला आहे का ते पाहण्यासाठी तुम्हाला आता 2025 चं इन्कम ते पण मार्च महिन्याचं असणे गरजेचं आहे. मार्च महिन्यापासून 2025 चे इन्कम तुम्हाला शासनाला जमा करावं लागणार आहे. हा पहिला तुमचा कागद असणार आहे. कारण शासनाच्या मार्फत आता जर तुमचं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त वाढलेलं असेल तर त्या बहिणींना या योजनेपासून काढण्यासाठी आता शासनाने इन्कमचं प्रूफची गरज पडलेली आहे. तुम्ही लवकरात लवकर इन्कम कार्ड काढून शासनाच्या या जे 4 कागदपत्राची गरज लागलेली आहे ते तुम्ही इथं जॉईन करून जोडायचं आहे. कुठं जमा करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. सर्वात अगोदर हा इन्कमचा प्रूफ तुम्हाला जॉईन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, हा पहिला कागद असणार आहे. दुसरा जो कागद असणार आहे तो म्हणजे तुमचा हयातीचा दाखला. जर तुम्ही आता दुसरा जो कागद आहे तुमचा हयातीचा दाखला, तुम्हाला आता शासनाचा म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे शासनाला माहिती द्यावं लागणार आहे की तुम्ही हयातीला आहात की नाही. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल 7-8 हप्ते तुम्हाला भेटले असतील, पण शासनाला एक माहिती तुम्हाला पुरवठा करायची आहे. ती म्हणजे तुम्ही शासनाची लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहात पण तुम्ही आता हयातीला आहात की नाही. भरपूर अशा महिला आहेत त्या वृद्धापणाने त्यांचा मृत्यू होते, काही दुर्घटना निमित्ताने बाकी म्हणजे असं झालं नाही पाहिजे पण असं काही होतं. त्यामुळे आता शासनाला तुम्हाला माहिती पुरवठा करायची आहे की लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभ घेताय पण तुम्ही हयातीला आहात की नाही. म्हणून तुम्हाला आता हयातीचं प्रमाणपत्र सुद्धा शासनाकडे जमा करावं लागणार आहे की आम्ही आता 2025 मार्च एंडिंग नवीन वर्ष सुरू झालेलं आहे तर या वर्षापासून आम्ही आता हयातीचं तुम्हाला प्रमाणपत्र सुद्धा द्यावं लागणार आहे. असं तुम्हाला हे 2 कागदपत्र जमा करून शासनाला ही माहिती पुरवठा करायची आहे. आता पुढचे 2 कागदपत्र पाहण्या अगोदर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असं नवनवीन माहिती आम्ही आपल्या चॅनलवर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर पाहूया पुढचा कुठला कागद आहे. तर तिसरा जो कागद असणार आहे तो म्हणजे तुमचं रेशन कार्ड. कारण आता रेशन कार्ड सुद्धा डिजिटल झालेलं आहे. तुम्हाला रेशन कार्डचं झेरॉक्स आता तुम्हाला द्यावं लागणार तुमच्या रेशन कार्डवरती. कारण तुमच्या रेशन कार्डवरती आता किती महिलांचे नावं आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला आता नवीन रेशन कार्ड जमा करावं लागणार आहे. आता रेशन कार्ड डिजिटल झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की आता रेशन कार्ड जे आलेलं आहे ते आता डिजिटल रेशन कार्ड बनून येत आहे. म्हणून तुम्हाला आता हे डिजिटल रेशन कार्ड जे असणार आहे हे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने त्यावर डाटा असतो. आता ऑफलाईन पद्धतीने कोणीही रेशन कार्डवर नाव टाकू शकतं, पण आता डिजिटल जे रेशन कार्ड बनणार आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला डिजिटल रेशन कार्ड जमा करावं लागणार आहे. कारण डिजिटल रेशन कार्डवर जो डाटा असतो तो पूर्णपणे ऑर्गॅनिक म्हणजे पूर्णपणे तो ऑनलाईन पद्धतीने अपलोड केलेला असतो. म्हणून हा जो रेशन कार्ड आता बनणार आहे ते तुम्हाला आता या कागदपत्र समोर जॉईन करायचं आहे तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे. असं तिसरा कागद तुम्हाला जॉईन करायचा आहे. आता पाहूया चौथा कुठला कागद असणार आहे. तर आता चौथा जो कागद असणार आहे तो म्हणजे तुमचं पॅन कार्ड. कारण गेल्या काही दिवसांपासून अशा भरपूर घटना समोर आलेल्या आहेत की एका व्यक्तीने 10 फॉर्म सुद्धा भरलेले आहेत, पण आता त्यासाठी बंधनकारक करून पॅन कार्ड हे कंपल्सरी करून दिलंय. जर तुम्ही पॅन कार्ड जोडलं नाही, कारण पॅन कार्ड सुद्धा आता 2.0 लॉन्च झालेलं आहे. ज्यांनी आता पॅन कार्ड काढले नसेल तर त्यांना आता पॅन कार्ड 2.0 काढणे गरजेचं आहे. जर तुम्ही पॅन कार्ड 2.0 काढलं तरच तुम्हाला ते पॅन कार्डचं तुम्हाला झेरॉक्स जॉईन करून ते तुम्हाला जमा करायचं आहे. अशा पद्धतीने आता ही 4 कागदपत्राची मागणी केली जात आहे. आता हे 4 कागदपत्र कुठं जमा करायचं, हे 4 कागदपत्र आणि सोबतच तुम्हाला एक फॉर्म सुद्धा दिला जाणार आहे. ते सर्व कागदपत्र जोडून तो फॉर्म भरून तुम्हाला अंगणवाडीच्या सेविकांना हे कागदपत्र जॉईन करून द्यायचं आहे. तरच तुम्हाला मार्च महिन्यापासून 2100 प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे आणि यापुढे जो पण हप्ता दिला जाईल सर्व हप्ता तुम्हाला मिळणार आहे ज्यांनी हे 4 कागदपत्र जमा केले. आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती हप्ता भेटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. माहिती कशी वाटली ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.